नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर असं हे मौल्यवान आनंदी शरीर सतत आनंदी राहण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. आपल्या शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुरळीत चालायला हवं. आरोग्याची कोणतीही तक्रार नको आणि शरीर कुरकुर करायला लागलं तर नक्की काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना इथे बोलावत असतो. मागील एपिसोडमध्ये आपण मणक्यांचे आजार याविषयी माहिती घेतोय आणि त्यासाठी आपण बोलावलेलं आहे डॉक्टर कौस्तुभ दिंडोरकर यांना. डॉक्टर कौस्तुभ दिंडोरकर यांची आपण मागच्या एपिसोडमध्ये पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. त्याच्याआधी स्पॉन्डिलायटिस, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलोस्थिसिस वगैरे हे शब्द ऐकतो त्याच्याबद्दल माहिती द्या. सो माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात आणि मला सांगतात की मला स्पॉन्डिलायटिसचा आजार आहे, मला मणके झिजलेले आहेत किंवा मला स्लीप डिस्कचा आजार आहे. सो आपण ह्या नक्की जेव्हा एखादे डॉक्टर किंवा एखाद्या रिपोर्टमध्ये हे शब्द येतात याचा अर्थ काय हे थोडंसं समजून घेऊया. ती गुगल युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर त्रासदायक झालेली आहे, त्यामुळे आपण अगदी याबद्दल अगदी डिटेल इन्फॉर्मेशन देऊया. अगदी अगदी खरंय. तर आपण एक एक शब्दाची थोडीशी फोड करूया तिथे. सो जे मणक्याची हाडं आहेत, जसं मी म्हटलं हे ब्लॉक्स आहेत. सो मणक्याचे ब्लॉक्स हे चौकोनी असतात आणि जशी त्यांच्यात झीज होते किंवा डिस्कची स्पेस कमी होते, जागा कमी होते, तसे ते डुगडुगायला लागतात. डुगडुगायला लागले ते की ते आपला एकामेकाशी कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी थोडेसे त्याच्या एजेस या प्रसरण पावतात आणि त्याला बोनी ऑस्टिओफाइट्स किंवा त्याला असे एजेस येतात किंवा शार्प एजेस येतात. त्याच्यामध्ये आतला बोनी पार्ट बाहेर येऊन त्याचं हे बनतं. खरंय. सो हे जेव्हा असं जरा पुढे येतं, दोन्ही साईडला जसं पुढे येतं, प्रसरण पावतं, मणक्याची जी एंड प्लेट असते इथे ह्याच्यामध्ये थोडीशी वाढ होते, बोनी आउटग्रोथ होते. तर ह्याला आपण म्हणतो डिजेनरेटिव्ह चेंजेस आहेत किंवा स्पॉन्डिलायटिस झालेला आहे. या व्यक्तीला इतकी सूज आलेली आहे. सो ही बाहेर आलेला पार्ट सतत टोचत असेल. ही बाहेर पुढे टोचत नाही, पण मागे जे मज्जातंतू आहेत त्याला तो टोचत राहतो. सो त्याला आपण म्हणतो की साधारणपणे सूज आलेली आहे. या प्रकरणाला आपण म्हणतो की हे स्पॉन्डिलायटिस आहे किंवा डिजनरेटिव्ह चेंजेस आहे किंवा स्पॉन्डिलो आर्थरायटिस आहे. जेव्हा स्पॉन्डिलो डिस्कायटिस असा शब्द वापरला जातो, हा युजली डिस्कायटिस हा शब्द जेव्हा मणक्याच्या डिस्कमध्ये इन्फेक्शन होतं आणि त्याचे जे बोनचे जे मार्जिन्स आहेत हे आपल्याला एक्सरेवर किंवा MRI वर कुजलेले किंवा खराब झालेले दिसतात, तेव्हा त्याला स्पॉन्डिलो डिस्कायटिस असं म्हणतात. हे पोस्ट स्पॉन्डिलायटिस नंतर होतं का? नाही, हे दोन वेगवेगळे आजार आहेत. त्याचं कारण काय इन्फेक्शन होण्याचं? इन्फेक्शन होण्याचं मगाशी जे आपण म्हटलो तेच की ट्युबरक्युलोसिस हे कॉमन किंवा डायबिटीज मध्ये इंजुरी रिलेटेड नाही. आता स्पॉन्डिलोलिस्थेसिस हा एक मोठा शब्द आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचदा स्पॉन्डिलोलिस्थेसिस या शब्दाचा आपल्याला अर्थ कळत नाही. सो स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे एक मणका दुसऱ्या मणक्यावरनं स्लिप होणे किंवा घरंगळणे. सो ही जी मणक्याची अलाइनमेंट आहे, समजा हा मणका ह्याच्या पुढे गेला तर त्याला आम्ही म्हणतो की स्पॉन्डिलोलिस्थेसिस झालेला आहे किंवा कधी कधी मागे पण जाऊ शकतो, त्याला रेट्रोलिस्थेसिस असं म्हणतात. सो हे का पुढे किंवा मागे जातात? सो कधी कधी हा जो मणक्यांच्या मधला बांध आहे इथे, त्याला मिडल कॉलम असं म्हणतात, तिथे डिफेक्ट असू शकतो जन्मताच किंवा पडल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे तिथे क्रॅक फ्रॅक्चर होऊन हळूहळू ते डेव्हलप होऊ शकतं. किंवा सगळ्यात कॉमन जी कॉज आहे ही डिजनरेटिव्ह स्पॉन्डिलोलिस्थेसिस आहे की ज्याच्यामध्ये खूप एखाद्या माणसाचं वजन असेल किंवा बॅलन्स शरीराचा नीट नसेल तर हे जॉईंट सुजून हळूहळू मणका पुढे पुढे सरकायला लागतो. पोट सुटलेलं असेल तर जास्ती होतं, तर त्याच्यावर ताण वाढतो मणक्यांवरचा. सो मला इथे एक सांगावं असं वाटतं की बरेचसे पेशंट येतात आणि म्हणतात ना, म्हणजे अगदी त्यांना चालताही येत नसतं 10 पावलं आणि आम्हाला एक्सरे मध्ये किंवा MRI मध्ये असं दिसतं की नसांवर किंवा मज्जातंतूंवर प्रचंड प्रमाणात दाब आहे. पेशंटचं हळूहळू म्हणजे 1-6 महिने वर्षामध्ये चालणं कमी होणं, चालण्याचा वेग आणि अंतर कमी होणं, पाय भरून येणं, पाय जड होणं, पायाला मुंग्या येणं किंवा पायांमध्ये वेदना होणं, हे अत्यंत कॉमन तक्रारी पेशंट सांगतात.
आणि अशा वेळेस जेव्हा ते MRI घेऊन येतात तेव्हा त्यांनी बरेचसे ऍक्च्युली उपचार ट्राय करून झालेले असतात नॉन ऑपरेटिव्ह. त्याच्यामध्ये ट्रॅक्शन घेणे, मसाज करून घेणे, आयुर्वेदिक तेल लावणे, असे सगळे उपचार करून आलेले असतात. आणि तेव्हा ते म्हणतात डॉक्टर मला ना तुम्ही ऑपरेशन शिवाय बरं करा. इथे मला एक अत्यंत कॉमन गोष्ट लोकांना सांगायची इच्छा आहे. त्याच्यामध्ये असं आहे की साधारण आपल्या शरीराचा एक गुण आहे ज्याच्यामध्ये शरीर क्रिया जर का बदलली आपली, म्हणजे आपलं ब्लड प्रेशर वाढलं, आपले हृदयाचे ठोके वाढले, कावीळ झाली, तर शरीर क्रिया बदललेले बरेचसे आजार हे औषध गोळ्या उपचारांनी बरे होतात. पण शरीर रचना बदलली की बऱ्याचदा ऑपरेशनला पर्याय राहत नाही. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो ते कसलं तर मोतीबिंदूचं. सो मोतीबिंदूची जी लेन्स असते ही लेन्स जर का पांढरी पडली किंवा ओपेक झाली तर आपल्याला ती बदलावी लागते. आपण हे सहज एक्सेप्ट करतो. गुडघे झिजले तर आपण ऑपरेशनचा मार्ग स्वीकारतो. तसं जेव्हा रचना बदलते, फ्रॅक्चर झाल्यावर मणक्यात कुठल्याही हाडाची रचना अचानकपणे बदलते, मग तेव्हा ऑपरेशन जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा आपल्या मनाला ते सहज पडतं. पण जेव्हा मणक्याची रचना हळूहळू बदलते डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे, तेव्हा जर का ऑपरेशन सांगितलं तर आपल्याला त्याच्या मागचं कारण समजून घ्यायची गरज आहे. खरं तर कुठलाही आजार असेल तर डॉक्टरांनी जे सांगितलंय त्याच्यावर त्यांच्याकडून समजून घेऊन त्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे मला ऑपरेशन टाळायचं यापेक्षा मला चांगला उपचार काय आहे हे डॉक्टरांकडून समजून घ्यायला पाहिजे. आणि स्पेशली मणक्याच्या बाबतीमध्ये, कारण अशी मणक्याची सर्जरी अनलेस अँड अंटिल जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत डॉक्टर नाहीच म्हणणार आहेत. गरज असेल तर तेव्हाच ते सांगणार आहेत. पण मग मणक्याची सर्जरी आणखीन एक त्याच्याबद्दल खूप गैरसमज मी ऐकलेला आहे की मणक्याची सर्जरी कधीच यशस्वी होत नाही. हो, हा एक फार मोठा गैरसमज पेशंट्समध्ये किंवा सर्वसामान्य थोड्याशा वरिष्ठ व्यक्तींमध्ये हा समज किंवा गैरसमज आहे. आपण याला गैरसमजच आहे. टेक्नॉलॉजी बदलते तर बदलते टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये पूर्वी जेव्हा मणक्यांची शस्त्रक्रिया करायचे तेव्हा त्याच्या इमेजिंगसाठी किंवा त्याची चित्र काढायची पद्धत ही फक्त एक्सरे पुरती मर्यादित होती. साधारणपणे आता गेले 30 ते 40 वर्ष जेव्हापासून MRI आलेले आहेत आणि सिटी स्कॅन सारख्या अत्याधुनिक तपासण्या आलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये आपण जो डायग्नोसिस आहे तो डायग्नोसिस बरोबर करू शकतो. मणक्यांची रचना आतनं आणि बाहेरनं नीटपणे स्टडी करू शकतो. त्याच पद्धतीने पेशंटच्या ज्या तक्रारी आहेत त्याचा मेळ या चित्रांशी आपल्या बसतो का नाही, हा ही सांगड जर का नीट व्यवस्थित बसली तर मणक्यांची शस्त्रक्रिया नक्की व्यवस्थित होते. कुठल्याही ट्रेंड सर्जनकडनं, जो न्यूरोसर्जन आहे किंवा कधी कधी ऑर्थोपेडिक सर्जन स्पेशल ट्रेनिंग घेतात स्पाइन सर्जरी मधलं, असे सर्व लोक ही ट्रेंड मणक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी इक्विप्ड आहेत. आता मला महत्वाचं सांगायचं आहे की डॉक्टरांनी आजपर्यंत एवढ्या लहान वयामध्ये 10,000 पेक्षा जास्ती यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. आणि दीनानाथ सारख्या हॉस्पिटलमध्ये ते अटॅच्ड आहेत. भारतीय विद्यापीठमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे मणक्याच्या शस्त्रक्रिया अयशस्वी होतात असा गैरसमज पूर्णपणे काढून टाकायला हरकत नाही. म्हणजे काढून टाकाच असं मला सांगायला. सो तुम्ही जर का योग्य वेळ मार्गदर्शन घेतलं, तुम्ही जेव्हा तुमचं चालण्याचं अंतर कमी होतं किंवा तुमच्या जेव्हा ऍक्टिव्हिटीज हळूहळू मंदावत जातात किंवा वेदना वाढत जातात, तेव्हा आता जास्त अंगावर काढण्याच्या ऐवजी आपण त्याच्यासाठी लवकर मार्गदर्शन घेतलं किंवा लवकर उपचार घेतलेत तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम हे टळू शकतात. उपचारामध्ये शॉर्टकट चालणार नाही. म्हणजे औषधाला म्हणून कुठलं तरी मलम लावा अशा पद्धतीच्या जाहिराती टीव्हीवरती, सोशल मीडियावरती इतक्या सर्रास दाखवल्या जातात. किंवा बेल्ट घालायला सांगतात. बेल्ट सुद्धा डॉक्टरांना विचारून कुठला सूट आहे तो घातला पाहिजे. मानेचा असू दे, कमरेचा असू दे, नाहीतर गोष्टी वर्सन होतात. हा मेसेज डॉक्टरांना द्यायचा आहे मुख्यपणे. आणि मी सगळ्यात भयानक एक प्रकार ऐकले, म्हणजे कदाचित त्या सायन्समध्ये तथ्य असेल पण मला त्याचं माझं अज्ञान म्हणूया, क्रायोपॅथी की काहीतरी पाठ मोडून घ्यायची. कायरो प्रॅक्टिस जी आहे ही काही वेस्टर्न वर्ल्ड मध्ये याला अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण देतात, ज्याला ऑस्टिओपॅथी म्हणतात. पण त्याला ट्रेनिंग दिलं जातं. आणि कधी कधी दुसरा जो कारण असतं तिथे की डॉक्टरांशी सहज उपलब्धता नसते, त्यामुळे पेशंट काही उपचार करतात.
सो हे ऑस्टिओपॅथी किंवा कायरोपॅथी प्रॅक्टिस जे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये कॉमन जी ट्रीटमेंट दिली जाते ही स्पायनल मॅनिप्युलेशन याला म्हणतात. ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की मणक्यांचं सेटिंग करून देतो आम्ही. पण मग तसं शक्य? सो याबद्दल मी फार चर्चा करणार नाही, कारण ज्या माणसाला आजार आहे, ज्याला मणक्याचं दुखणं आहे, त्या माणसाने असे प्रयोग करणं हे त्याच्या जीवाशी खेळणं होऊ शकतं. सो आपण अनेकदा ऐकलंय की पेशंट चंपीला गेला, मालिशला गेला, मसाजला गेला आणि चुकीच्या पद्धतीने त्याची मानेची कमरेची हालचाल केल्यावर त्याचं दुखणं जास्त प्रमाणात बळावतं आणि अनेकदा पॅरालिसिस सुद्धा झालेले पेशंट मी बघितलेले आहेत. सो हे अत्यंत योग्य पद्धतीने योग्य पेशंटमध्ये स्नायूंच्या दुखण्यासाठी किंवा जॉईंट्सला रिलीफ देण्यासाठी केलं तर थोड्याफार प्रमाणात मी समजू शकतो. पण ह्या उपचार पद्धतीनंतर ज्याच्यामध्ये अशा जाहिराती येतात की 5 मिनिटात कंबरदुखी गेली, 10 मिनिटात मानदुखी परमनंटली बरी झाली, या अशा जाहिराती ज्या आहेत त्या बऱ्याचशा वेळेला फसव्या असतात. कारण आपल्याला माहितीये की होप सेल्स ऑपरेशन शिवाय ह्या शब्दाला खूप ग्लॅमर आलेलं आहे. सो जिथे ऑपरेशन गरज आहे, जसं डॉक्टर म्हणाले की मोतीबिंदू पिकला की तो काढायलाच हवा, तसं स्पाईनला जर फ्रॅक्चर झाला किंवा तिथली गादी झिजली आहे तर ही गादी रिप्लेसही करता येत नाही. त्यामुळे तिथे तुम्हाला ऑपरेशन करायला पर्यायच नाही. म्हणजे आम्ही ऑपरेशनचं प्रमोशन करतोय असं नाही, पण त्याचं लॉंग टर्म स्पाईनचं जर आरोग्य हवं असेल आणि वयाच्या 50व्या वर्षीच असा प्रश्न उद्भवला तर त्याच्यासाठी काय करायला हवं हे तज्ज्ञांनीच ठरवलं पाहिजे की ज्याने त्याच्यावरती खूप अभ्यास केलाय. दुसरं म्हणजे शेक घेतात मंडळी, गार, मग तो गार घ्यायचा का गरम घ्यायचा, मला हे नेहमी प्रश्न विचारतात. स्नायूचं जेव्हा दुखणं असतं, स्नायूला जेव्हा दुखावा होतो, जेव्हा आपण म्हणतो कंबर लचकली किंवा मार लागलाय किंवा पडलेत, तेव्हा गार शेक घेतल्याने मसल्सचा जो सूज असते ती कमी होते. आयसिंग ही नोंद पद्धती आज आपण स्पोर्ट्स इंजुरीज मध्ये पण बघतो. अक्यूट फेज मध्ये आयसिंग केलं तर चालू शकतं. आता गरम पिशवीनी शेक घेणे, गरम पाण्याने शेक घेणे हे एक थोडंसं पेन कंट्रोलचं मेकॅनिझम आहे. क्रॉनिकला गरम देतात असं आहे का काही? थोडंसं क्रॉनिक मध्ये शेक घेतल्याने पेशंटचा जो मूळ पेन आहे ना ते पेन डायव्हर्ट होतं. सो पूर्णपणे बरं होत नाही, मसल्स रिलॅक्स व्हायला थोडीशी मदत होते आणि थोडंसं पेन जे आहे ते डायव्हर्ट होतं. म्हणजे थोडंसं दुखणं कमी होतं, पण आतली ज्या रचना आहे की ज्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. आणि गार शेक नेहमी अॅक्यूट फेज मध्ये की पाय मुरगळलेला आहे, सूज आलेली आहे, अॅक्यूट म्हणजे जखम झाल्या इंजुरी झाल्या त्या फेज मध्ये गार. आणि क्रॉनिक म्हणजे दीर्घकाळ पाठ दुखतीये आणि आज जास्ती दुखतीये म्हणून त्या आता हा अॅक्यूट आणि क्रॉनिकचा आजार आहे. त्याला पुन्हा क्रॉनिक म्हणजे लोक गंभीर म्हणतात आणि अॅक्यूट म्हणजे काहीतरी त्यांच्या डोक्यात वेगळी कल्पना असते. तर जखम झाल्या जेव्हा तुम्ही मार लागल्या जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं शेक देतो तेव्हा तो गरम देऊ नये, तो गार द्यावा. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला आयसिंग केल्यामुळे तिथल्या म्हणजे रक्त प्रवाह वगैरे थोडासा तिथला कमी होऊन नमनेस येतो. आणि गरम शेकने तिथलं एक थोडंसं एक्सपान्शन. सो हे सुद्धा पेशंटनी म्हणजे विचारून करावं, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा शेक द्यायचे आपल्याकडे टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामध्ये शॉर्टवेव्ह डायथर्मी, IFT नावाची ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये न भाजता हा शेक आतपर्यंत पोहोचवला जातो. सो फिजिओथेरपिस्टचं तज्ञांचं इतका शेक घेतला जातो किंवा इतकं काहीतरी मलम लावलं जातं की ते लाल होऊन त्यांना स्किन जळू शकते. सो याच्यामध्ये सुद्धा मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. मणक्याचा कुठलाही आजार झाला किंवा काही आपल्याला तक्रार जाणवली, हातामध्ये मुंग्या आल्या, पायामध्ये मुंग्या आल्या, ताकद कमी वाटली, हालचालींमधली जे नियोजन आहे किंवा डेक्स्टिरिटी आहे हे जर का थोडंसं अफेक्ट झालं तर हे सगळे मणक्याच्या आजाराचं लक्षण आहे. आणि जसं मी सांगितलं तर आजार हे फक्त डिजनरेटिव्ह नाही आहेत, ट्युमर्स असू शकतात, वेगवेगळे नसांशी रिलेटेड आजार असू शकतात. सो योग्य तज्ञांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय उपाय करणं शक्यतो असं करू. आमची जिम मेडिकल जिम आहे. आधी आम्ही जर अशा पद्धतीचे पेशंट आलो तर मी सांगते आधी थोडीशी विश्रांती घ्या. जो तुमचा दुखणारा भाग आहे त्याला रेस्ट द्या प्रॉपर पोश्चर मध्ये. आणि जर दुखणं आटोक्यात येत असेल तर काहीतरी तुम्ही पेन किलर किंवा मानेचे व्यवस्थित वेगळी ऑइंटमेंट्स घ्या.
आणि जर तरीही ऐकत नसेल तर दुसऱ्या दिवशी नक्की, कारण हल्ली लोकांची अपॉइंटमेंट म्हणून डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यापर्यंत 2 दिवस जातातच. तर त्या 2 दिवसामध्ये तुम्ही हे उपचार करून बघा आणि त्यांनी बरं वाटलं तरीही डॉक्टरांना दाखवून या आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही एक्सरे किंवा ते सांगतील ते डायग्नोसिस करून घ्यायला लागतं. कारण ऑस्टिओफाइट्स तयार झालेत का, डिजेनरेटिव्ह चेंजेस झालेत, याविषयी आपल्याला नक्की काय झालंय हे माहिती करून घेणं आवश्यक आहे. याच्यामुळे आज आपण जे बोलतोय की मणक्यांच्या आजारांमुळे होणारं पेन, ह्याच्याबद्दल थोडंसं थोडेसे 2 शब्द बोलतो की हे पेन अनेक गोष्टींमधनं उद्भवू शकतं. जसं आपण पहिलं म्हणलं की स्नायूंच्या दुखाव्यामुळे उद्भवू शकतं, हे पटकन बरं होतं त्या मनाने. दुसरं म्हणजे इथे काही जॉईंट्स असतात, या जॉईंट्सला आलेल्या सुजेमुळे हे पेन येऊ शकतं, किंवा नसा दबल्या गेल्यामुळे हे पेन होऊ शकतं, किंवा डिस्क जर का झिजली असेल तर मणके डुगडुगल्यामुळे पेन होऊ शकतं. सो नक्की पेन कशामुळे होत आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या पेनची ट्रीटमेंट कशी करावी हे आपल्याला तज्ञांकडनं मार्गदर्शन घेतल्याशिवाय स्वतः अनेक दिवस पेन किलर खाणं हे याच्यावरचं सोल्युशन नाही. मी तर स्ट्रॉंगली अगेन्स्ट आहे की सतत काहीतरी केमिकल बॉडीत घ्यायचं आणि मग पेन किलर खाल्लं म्हणून ऍसिडिटी झाली, मग ऍसिडिटीसाठी अँटासिड्स, म्हणजे ती चेन थांबतच नाही. जेव्हा अगदी असह्य होईल वेदना तेव्हाच औषध घ्यावं, आणि ते सुद्धा तज्ञांच्या मार्गदर्शनाने. किंवा सासूबाईंचे दुखत होते पाठ तेव्हा त्यांनी घेतलेली गोळी आहे ती मी शिल्लक आहे म्हणून मी घेतली, असं केलं तर तो चुकीचं आहे पूर्णपणे. त्यामुळे आपल्या शरीराबद्दल, एवढ्या मौल्यवान शरीराबद्दल आपण सतत जागृत राहणं हे महत्वाचं आहे. ऑपरेशन तुम्ही कधी सजेस्ट करता? सो ऑपरेशन आम्ही अशा वेळेस सजेस्ट करतो, 2 पद्धतीची मणक्याची ऑपरेशन जी कॉमनली डिजनरेटिव्ह किंवा मणक्याच्या झिजेमुळे होतात, ह्याच्यामध्ये 2 पद्धतीची ऑपरेशन कॉमनली केली जातात. एक म्हणजे असं आहे की काही अक्यूट फेजमध्ये ज्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो, की चकतीचा जो भाग आहे बाहेरचा कठीण भाग तो फुटून आतली जेली बाहेर येऊन नसेवर किंवा मज्जातंतूवर दाब देत असेल तर त्याच्याने अत्यंत तीव्र वेदना होणे, ज्याला सायटिका पायात म्हणतात आणि हातामध्ये आम्ही त्याला रॅडिक्युलर पेन म्हणतो. सो अशा पद्धतीच्या वेदना होत असतील आणि त्या वेदना काही काळाच्या वेदना शमन औषधं आणि विश्रांती देऊन जर का कमी झाल्या नाही तर ह्या केसेसमध्ये ही चकतीचा छोटा तुकडा काढून टाकणे आणि त्या नसेवरचा दाब प्रेशर कमी करणे अशी शस्त्रक्रिया केली जाते. दुसऱ्या ज्या शस्त्रक्रिया या अनेक दिवसाच्या डिजनरेशनमुळे किंवा तिथे जॉईंट सुजल्यामुळे, लिगामेंट्स ज्या असतात त्या जास्त जाड झाल्यामुळे जे मज्जातंतूंवर किंवा नसांवर दाब येतात त्याच्या केल्या जातात. सो ह्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपण बघतो की पेशंटची हालचाल कमी झाली आहे का, वेदना असह्य झाल्या आहेत का, पेशंटचा जो दैनंदिन कार्यक्रम आहे, म्हणजे तुम्हाला समजा अर्धा 1 किलोमीटर चालावं लागतं किंवा 2 किलोमीटर चालावं लागतं, तुम्ही पूर्वी 5 किलोमीटर चालत असाल, आज 1 फरलांग पण चालू शकत नाही, अशा वेळेस आम्ही त्यांना ही ऑपरेशन लवकरात लवकर करून द्यायची सूचना करतो. आणि ऑपरेशन टाळण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? म्हणजे ऑपरेशन टाळण्यासाठी किंवा काही वेळेस खूप तरुण मंडळी येतात आणि थोडंसं आपल्याला वाटतं की नाही हे कदाचित थोडे विश्रांतीनी व्यायामाने बरं होईल, अशा वेळेस काही उपाययोजना असतात ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा काही दिवस त्यांचं वेदना शमन करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर त्यांना योग्य फिजिओथेरपी, ज्याच्यामध्ये आपण मगाशी जसं म्हणलं की कोर मसल स्ट्रेंथनिंगचा सल्ला देतो. आणि काही पेशंट ज्यांना अगदी स्पेसिफिक पॉइंटला पेन होतं, जेव्हा आपल्याला वाटतं की फक्त एकच मणक्याचा जॉईंट सुजलाय, त्यावेळेस आपण त्यांना तिथे छोटंसं इंजेक्शन देऊ शकतो. सो अशा इंजेक्शन्सना, ज्याला रूट ब्लॉक किंवा फॅसेट ब्लॉक म्हणतात, ह्याच्यानी सुद्धा अनेक पेशंटचं ऑपरेशन टळू शकतं. काही पेशंट्समध्ये ते पुढे ढकललं जातं. सो हे सुद्धा उपाय आपल्याकडे आहेत. खरं सांगायचं तर डिजनरेटिव्ह चेंजेस झाले आणि मणक्यांची गादी सरकली आहे किंवा गॅप वाढलेली आहे, कमी झालेली आहे किंवा झीज झालेली आहे, तर आज ना उद्या ऑपरेशन करायला लागतं असा काही आहे? हे जसं मी म्हटलं की ही एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ऍक्टिव्ह किती राहायचं आहे, क्वालिटी लाईफ किती आहे. आज बऱ्याचशा पेशंट आपण बघतो की ज्यांना ब्लड प्रेशर असतं, डायबिटीज असतं आणि त्याच्यासाठी चलनवलन किंवा हालचाल करणं महत्वाचं असतं. जेव्हा असे पेशंट त्यांचं पूर्णपणे हालचाल करणं किंवा फिरायला जाणं या गोष्टी थांबतात, तेव्हा बरेचसे वाईड रेंज ऑफ इफेक्ट्स होतात. एक म्हणजे त्यांचं बाहेर जाणं कमी होतं, व्यायाम कमी होतो, शुगर कंट्रोल राहत नाही, त्यांचं सोशल लाईफ कमी होतं, त्यांचा डिपेंडन्स वाढतो. या सर्व गोष्टींमुळे पेशंटच्या आयुष्यावर
आणि त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफवर फरक पडतो. हे खूप सॅड आहे की ऑपरेशन शिवाय दुसरी ट्रीटमेंटच नाहीये. कारण गोळ्या औषधं घेऊन ती तात्पुरता रिलीफ आहे, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, ती क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाही. त्यामुळे स्पाईनला जपणं हेच खरं तर जास्त आहे अत्यंत. आता हल्ली रोबोटिक शस्त्रक्रिया निघाली आहे, त्याचा काय त्याच्यावरती शेवटी शस्त्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये शस्त्रकर्म केलं जातं. म्हणजे काय की काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आपण जो भाग दुखावलेला आहे किंवा जो भागाचा जिथे डिफॉर्मिटी झाली आहे किंवा जिथे दाब आहे तो दूर करतो. सो ह्या दूर करण्याच्या अनेक पद्धती अवलंबून आहेत. मला पेशंट बऱ्याचदा विचारतात की तुम्ही लेझरनी ऑपरेशन कराल का. हो, हल्ली पेशंट. सो त्यांना हे एक कुठेतरी असं वाचलेलं असतं की लेझरनी ऑपरेशन केलं जातं. लेझर हा एक एनर्जी फोर्स आहे ज्याच्याने गोष्टी कट करता येतात. सो लेझरनी ऑपरेशन हे त्याच्यावरचं काही म्हणजे एखाद्या चांगल्या ऑपरेशनचं काही हॉलमार्क किंवा द्योतक नाहीये. सो ऑपरेशन योग्य जागी करणं, योग्य ठिकाणी करणं, योग्य कारणासाठी करणं, मग ते कुठल्याही पद्धतीने करता येतं. त्याच्यासाठी एंडोस्कोप वापरून आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकतो किंवा मायक्रोस्कोप खाली तेवढाच छेद करून आपण पोहोचू शकतो. कधी कधी ऑपरेशन जर का हाडांचं करायचं असेल तर त्याच्यासाठी ओपन ऑपरेशन केलं जातं, ज्याच्यामध्ये सुद्धा हिलिंग प्रोसेस ही तेवढीच असते. सो हे जे सर्व पद्धती आहेत ह्याच्यामध्ये फक्त जो ट्रॉमा ऑफ ऍक्सेस आहे, म्हणजे जे पोचायची पद्धत आहे त्या जागेपर्यंत, ही वेगवेगळी आहे. ऑपरेशन मधला कार्यभाग हा सेमच आहे. आता आपण मगाशी विचारलं मला की रोबो शस्त्रक्रिया काय. सो रोबो ही जी शस्त्रक्रिया आहे, रोबो हे एक नाव आहे पण याला प्रिसिजन शस्त्रक्रिया म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण गायडन्स घेतो एक एक्सटर्नल मेकॅनिझमचं. जसं आज आपण ऐकतो की मिसाईल्स गायडन्सनी जातात, सो कुठलं तरी आपण त्याचा गायडन्स घेतो. तसं आमच्याकडे गायडन्ससाठी नेव्हिगेशन नावाची प्रणाली असते. तर त्या नेव्हिगेशनमुळे आपल्याला कळतं की आपण बरोबर ठिकाणी ऑपरेशन करतोय का, योग्य ठिकाणी स्क्रू टाकतोय का. स्पायनल रोबो पण काही ठिकाणी वापरले जातात पण सर्वसामान्य ऑपरेशनला ते वापरायची गरज नसते. जेव्हा मणक्याच्या ज्या डिफॉर्मिटी जन्मता अत्यंत विचित्र असतात, त्याच्यामध्ये आपण बघतो की मणके ट्विस्ट झालेले असतात, नॉर्मल कुठे आणि ऍबनॉर्मल कुठे हे कळतच नाही, अशा ठिकाणी रोबो या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते, जे खरं महागडं तंत्रज्ञान आहे आणि अत्यंत छोट्या प्रमाणातल्या शस्त्रक्रियांमध्ये त्याचा उपयोग होतो. पण त्याच्यानी किंमत पण वाढते. जसं आपण तंत्रज्ञान आणतं तर दोन गोष्टी होतात, एक सेफ्टी वाढते, दुसरं तंत्रज्ञानाची कॉस्ट पण वाढते. क्वालिटी महत्वाची, योग्य ट्रीटमेंट महत्वाची. आणि खरं सांगायचं तर जी ऑपरेशन करणारी व्यक्ती आहे, तो तज्ञ आहे, तो अनुभवी असणं हे जास्ती महत्वाचं आहे. जिथं करतो ते हॉस्पिटल अद्ययावत असलेलं जास्ती चांगलं. म्हणजे मागे आम्ही असं डिस्कस केलेलं होतं की एक वेळ तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये तुम्ही ऍडमिट व्हा आणि तिथे पैसे वाचवा, पण शस्त्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी करायलाच हव्यात आणि तिथं जे क्वालिटी ट्रीटमेंट आहे ती क्वालिटी ट्रीटमेंट घ्यायलाच हवी. मला असं वाटतं की प्रिव्हेन्शन हे जास्ती महत्वाचं आहे की लहानपणापासून ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवायला पाहिजे. आहारामध्ये बेसिकली आपण तिथं वळलो नाहीये की आहारामध्ये काही कमतरता असते म्हणून सुद्धा झीज होते कॅल्शियमची वगैरे. तर त्याविषयी तुम्ही काय सप्लिमेंट सजेस्ट करता. आहारामध्ये जसं आपण ऐकतो बोन हेल्थ, सो एक दुसरं अत्यंत मणक्याच्या आरोग्याबद्दलचे जे आपण थोडंसं आपण मगाशी बोलायचं राहिलं ते म्हणजे मणक्यातला ठिसूळपणा. सो मणक्यातला ठिसूळपणा हा जो आजार आहे ह्याच्यामध्ये मणक्यांची फ्रॅक्चर होणं हे फार कॉमन आहे. ऑटोमॅटिकली होणं किंवा अगदी किरकोळ पडण्यामुळे होणं किंवा साधा रिक्षातला किंवा बसमधला हादरा बसल्यामुळे होणं किंवा बाथरूम मध्ये घसरून पडल्यामुळे होणं. सो हे हाडं ठिसूळपणामुळे. सो हाडं ठिसूळ होण्यासाठी एक म्हणजे पहिल्यांदा मणक्याचं आरोग्य जर का नीट जपलेलं नसेल किंवा काही पेशंट्समध्ये त्यांना काही आजारांमुळे अस्थमा असेल किंवा काही स्किनची कंडिशन असेल, असे पेशंट्स स्टिरॉइड्स नामक त्यांना ट्रीटमेंट चालू असते आणि ह्याच्यामुळे थोडंसं मणक्यांची जी बोनची डेन्सिटी असते, घनता असते, ही कमी होते आणि ही घनता कमी झाल्यामुळे मणके पोकळ असतात जास्त आणि थोडा सुद्धा त्यांना जर का ट्रॉमा झाला किंवा ते व्यक्ती पडली तर ते मणके पिचू शकतात किंवा फ्रॅक्चर होऊ शकतात. सो ह्याच्यासाठी असे जे पेशंट आहेत की जे अशा काही औषधांवर आहेत किंवा बाकीचे सुद्धा जे पेशंट आहेत मेनोपॉज नंतर, सो अशा वेळेस हेल्थ सप्लिमेंट्स घेणं म्हणजे B12 घेणं. हे B12चं
मणक्यांपेक्षा जे स्पायनल कॉर्डची हेल्थ आहे याला जास्त महत्व आहे. पण व्हिटॅमिन D3 घेणं, कारण आपण आज बघतो की सूर्यप्रकाशामध्ये खरंच कोणी फिरत नाही. हेल्दी व्यक्ती ही एक 20 ते 25 मिनिटं चांगल्या उन्हात फिरणारे लोक आज फार कमी आहेत. त्यामुळे आपण व्हिटॅमिन D डेफिशियन्सी ट्रीटमेंट करणं, गरज पडल्यास कॅल्शियम घेणं, आयुष्यभर कॅल्शियम घेणं हा त्याच्यावरचा उपचार नाहीये. आणि मुख्य म्हणजे कॅल्शियम घेतल्यानंतर व्यायाम करायला हवा, नंतर घेतलेली गोळी तशीच शरीराबाहेर पडते. हा एक अत्यंत म्हणजे काय म्हणतो आपण मोठा गैरसमज आहे की मी कॅल्शियम घेते म्हणजे काही होणार नाही. सो हे जे कॅल्शियम आपण पोटात घेतो हे पोटातनं ऍब्सॉर्ब होऊन रक्तात जाऊन ते हाडात उतरण्यासाठी तिथे काहीतरी स्टिम्युलस पाहिजे, ह्याच्यासाठी व्यायाम पाहिजे. निदान लो इम्पॅक्ट तरी लो इम्पॅक्ट व्यायाम पाहिजे, चालणं पाहिजे, थोड्याशा ज्याला आपण म्हणतो उड्या मारणं म्हणतो, जिम सारखं पाहिजे, स्नायूंवर ताण पाहिजे थोडक्यात. आणि एक्सरसाइज करताना सुद्धा डोळेच पण केले पाहिजेत. मी 108 सूर्यनमस्कार घातले. कशासाठी 108 सूर्यनमस्कार? ऍट व्हॉट कॉस्ट तुम्ही तुमच्या स्पाईनला एवढं एक्झर्ट करता आहात? कुठला तरी फॅड घेऊन काहीतरी व्यायाम करण्यात गरज नाही. व्यायामाचं खूप महत्वाचं शास्त्र आहे आणि सगळ्या आरोग्य संस्थेसाठी प्रिव्हेन्शन म्हणून व्यायामाचं महत्व अनन्यसाधारण आहे. सो आहार, व्यायाम, सवयी ह्या 3 गोष्टी जर का आपण नीट पाळल्या तर मणक्याच्या संभाव्य आजारांपासून आपण खूप अल्कोहोल आणि कामाची पद्धत आणि बसण्याची पद्धत, मोबाईल धरायची पद्धत याच्यापासून आपण जर का दूर राहिलो तर मणक्याचं आरोग्य आपण आपली काळजी स्वतः घेऊ शकतो. मुख्य म्हणजे वजन आटोक्यात ठेवायचंय. म्हणजे गेले 35 वर्षामध्ये मी 35,000 सभासदांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि वेट लॉस मध्ये असं होतं की पोट सुटले आणि पाठीचा कणा दुखतोय, लोअर बॅक दुखतोय, हे इतकं महत्वाचं आहे, इतकं घनिष्ठ त्यांचा संबंध आहे. त्यामुळे पोट कमी ठेवलं की ऑटोमॅटिकली सगळं वजन आटोक्यातच राहतं. आणि जिमच्या व्यायामाने तुमचे मसल स्ट्रॉंग होतात. त्यामुळे हे जिमचे व्यायाम, वजन आटोक्यात ठेवणं, आहार न्यूट्रिशियस असायला हवा, बॅलन्स असायला हवा, यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं. लगेचच पाठ दुखली की आपले उपचार न करता जेव्हा लगेच वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून हे घेणं, मार्गदर्शन घेणं, या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आपण पाळल्या, इकॉनॉमिकली चांगल्या खुर्च्यांवर बसलो, पोश्चर चांगलं ठेवलं, कोअर मसल स्ट्रॉंग केले, तर मला वाटतं की स्पाईनवरती आपण स्पाईनला न्याय देतोय की जो आपल्याला कणा म्हणून उपलब्ध आहे त्याला आपण न्याय देतो आहोत. तुमच्याकडून काय तुम्ही सांगू इच्छिता लोकांना, मेसेज काय देताय? मणक्याचं आरोग्य हे सर्व शरीराच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे जसं आपण सांगितलं तसं आहार, व्यायाम, सवयी, वाईट सवयींना दूर करणे, मार्गदर्शनाखाली नीट व्यायाम करणे किंवा अतिरेक व्यायामाचं न करणे आणि सर्व आपल्या दैनंदिन जीवनात धकाधकीच्या आयुष्यात आज आपण 2 व्हीलर चालवतो, खड्डे खुड्डे आहेत, हे सगळं स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि योग्य वेळेस कुठली इजा झाली तर मार्गदर्शन घेणे, या सर्व गोष्टी केल्या तर आपल्या मणक्याचं आरोग्य आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. आणि ह्या व्याधी कधी जर का दुर्दैवाने घडली तर त्यातनं आपण सहज सुलभ बाहेर पडू शकतो, पाठीचा कणा मजबूत ठेवू शकतो. तुमच्या अशी काही एक्साइटेड सर्जरी आहे की ज्याचा अनुभव शेअर करायला? अशा खूप सर्जरीज आहेत, पण मी असं नक्की सांगेन की जे स्पायनल कॉर्ड मधले मोठे मोठे ट्युमर्स असतात, या ट्युमर्स अत्यंत चॅलेंजिंग सर्जरीज असतात आणि हे ट्युमर काढल्याने, हे ट्युमर म्हणजे अलगदपणे मज्जातंतूंच्या आतनं आम्हाला चोरावे लागतात, दुसऱ्या कशालाही धक्का न लावता. प्रत्येक पार्ट महत्वाचा असतो, अत्यंत पार्ट महत्वाचा असतो. सो हे ट्युमर्स, त्याच्यानंतर मणक्यामधले जे डेव्हलपमेंटल डिफेक्ट्स असतात, इस्पेशली कवटीचा आणि मणक्याचा जिथे सांधा असतो, ज्याला अटलांटो ऍक्सियल जॉईंट म्हणतात, तिथले जे मणक्याचे आजार असतात हे अत्यंत नाजूक पद्धतीने ट्रीट करावे लागतात. आणि मला सांगायला बरं वाटेल की आमच्या सेंटरला आम्ही याचं अत्यंत चांगला अनुभव आहे अशा पद्धतीचे ट्रीटमेंट करणं आणि बाकीचे रुटीन मणक्यांचे आजार त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आणि उपचार आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंटना देऊ शकतो. खरोखरच तुम्ही आज, मी पाहते सकाळपासून तुम्ही बिझी आहात, तरीही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी महत्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत तुम्ही सांगितलेली आहे. आणि हे आपलं भाग्य आहे की आपल्याला ही एवढी महत्वाची माहिती अतिशय तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळालेली आहे.
तर आपण ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही आमचा हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा भागही तुमच्याकडे लगेच येईल. कारण पुढच्या भागामध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये आपण मेंदूच्या कार्यावर, हे न्यूरोसर्जन आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याकडून मेंदूचं कार्य समजून घेणार आहोत आणि मेंदूचं आरोग्य, मेंदूची हेल्थ कशी सांभाळायची हे समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद आणि तुमचेही धन्यवाद.